ह्या यंत्रणांचा म्हणजे त्याचा अर्थ काय? दत्ताचा आहे दत्तगुरू महाराजांचा प्रथमतः तुम्हाला हा फ्लोट दाखवतो. पापेश्वरचा श्रीदेवी धनी दूध पापेश्वर महाराज, श्रीदेव दूध पापेश्वर महाराज असा आहे. वर्षगुरु यांच्या आईला काही गेल्या टाय लपून ठेवलं. यासने दुसरे गुरुवांच्या घरात तुमका कपडे नाही आई शपथ सांगतो. हे दोघांनी तशीच टी शर्ट घातल्या नाही आणि जर आम्ही पण तसंच कपडे घातले असते ना तर ब्लॉग एक पण जागा होत नाही. अरे काय गाडी छोटी आहे ना, मग तुझी साईज मोठी आहे, आमची साईज छोटी आहे. हे बघा ह्या गावठी रोवून आपला. तर आपल्याला हा टायर आता आपल्या गाडीसाठी लावायला न्यायचा आहे, जो ॲक्टिवाला. हा तर हे काम करायचं आपल्याला. नमस्कार मंडळी, मी अक्षय गोया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सकाळ आणि आता सकाळचे वाजलेत 8:16. तर आपल्याला आता जायचं आहे. पहिल्या गोष्ट प्रथमतः आपण चाललो आता दूध पापेश्वरला, म्हणजे दोपेश्वरला. असे 2 नावं आहेत. तर दूध पापेश्वरला जाऊन माझी फर्स्ट टाईम आहे, म्हणजे मी फर्स्ट टाईम चाललो आहे. तर फर्स्ट टाईम आता एक्सपिरियन्स कसा आणि त्या मंदिराचा अनुभव आपल्याला कसा वाटतो तो ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला समजेल. तर आता माझ्यासोबत आहे स्वप्नील आहे, मंगेश नाना आहे आणि त्याच्यानंतर योगेश रोगे तो पण आहे. तर आता 2 गाड्या आहेत आपल्याकडे. कालच्या 2 गाड्या होत्या त्याच आहेत, म्हणजे 2 ॲक्टिवा आहेत. ही एक आपली ॲक्टिवा आणि ती त्याची ॲक्टिवा. तर ह्या 2 गाड्या घेऊन आता आपण लवकर जाऊया. आणि आता 8 वाजले तर आपल्याला परत 10 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे, कारण का आज कोंबडा कापूचा आहे. त्याच्यामुळे आज चिकन असणार घरी, त्याच्यामुळे चुलीवरचं चिकनचा आपण एक आपल्याला व्हिडिओ भेटत, त्याच्यासाठी लवकर येऊया. आणि आज दुपारी दुसरा काम म्हणजे आपल्याला परत खेकडा म्हणजे डबल आऊट जाऊचं खेकडं भेटणार त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी तिकडे पण जायचं दुपारी आज. त्याच्यानंतर मग आपण उद्या सकाळी ते खेकड्याचे म्हणजे आपण बघायला जाणार की म्हणजे किती भेटले तर किती नाही. म्हणजे आज जर आपण तो फासा लावला तर उद्या किती भेटतात ते त्याच्यामध्ये आपल्याला समजेल, म्हणजे तो एक ब्लॉग बनेल आपला. चला तर आता न वेळ घालवता तर मस्त की चहा पिऊया गरमागरम. आणि वातावरण बघा मस्त एकदम सुपअप झालं. सकाळी एकसाथ पावसाची येऊन गेली, आता वातावरण आहे मस्त की ऊन आलं बऱ्याचपैकी. आणि आपली पण तयारी झाली आहे. छत्रपती इथे ठेवलेली आहे घरात. मस्त की देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर अण्णा गेला आता वरती. मस्त की चहा पिऊया आणि निघूया. कबू चहा झाली? हां ते काय खातं की आहेत ना? नको हां नको. आता असं चला तर मंडळीनो आता आपण निघालो. 8चं टायमिंग दिलेलं, 8:15 वाजले इथंच. जरा तयारी होईपर्यंत जरासा उशीर झालो. मंगेशनानं कॉल केला तर मंगेशनानं आता खाली येत्या परशेच्या इथं. आता आपण निघूया. कोणाचं खालेलो आपण आलो स्वप्नीलच्या इथे. आणि शिवाजी नाना गुड मॉर्निंग. बैलाकडे नाही गेला मग गावात कापतोय. हां. आणि कामावर नाही आज सुट्टी. आज सुट्टी. मग काल किती वाजता घरी आलं? 6 वाजता. तर तिथे भेटलं त्याच्यानंतर चालत आला? नाही पोहोचवता. कोण पोचवतात? तर टेम्पोन पोचवतात. अच्छा. ती गाय सासू आहे रे. स्वप्नील काला हा एकच टायर लावतो पाठचो. स्वप्नील आपले महर्षी तयार करतात. मला सांगतात 10 मिनटं येतो, 5 मिनटात येतो. कसलो केळी मला सर्दी होय नाही तर काय एवढं वरचं देव खाली येते. भाकरी नको त्यांना खाल्ला काय नको. आपण काहीतरी नाश्ता करू. भाजी कसली आहे? रोवण्याची आहे. हे बघा ह्या गावठी रोवण आपला मस्त दे मध्ये. चला एक भाकरी दे. चला रोवण्याची भाजी खाऊ घ्या आणि भाकरी गरम आहे. स्वप्नीच्या घरी आपण खातोय. तर खातो आणि नंतर भेटू तुमका. आता काय रवला चल लवकर. काय हां चल आता चल. 8:30 वाजले आहे. 8:30 काय 8:45 वाजले. तर त्या खातून इलायची घे का त्या डाएटवर आहे. त्याच्यामुळे लेट झालाय. 10 मिनटं बोलता त्याला. मग
मी तयारी कधी झालेली माझी. हे घे चल. तो आलो खाली. येतो बोलला 5 मिनिट. हां लवकर यायचं आहे रिटर्न. हा ते काय का प्लॅन काय आहे तुमचा? कोंबडा कापूच आहे ना. नाना चल. कापूच नाही एकटो काय घरी. पकडूच लागेल. हां मग चला तर मंडळी नो आता खाली जातो शाळेच्या इथं. आणि त्याच्यानंतर मंगेश नानाला घेऊन योगेश येईल. मग काल मी आपल्याच गाडीवरती आणि मंगेश नाना योगेशची गाडीवरती असे 4 जण मिळून दूधपापेश्वरला जाऊया. चला तर नुसतं गावाला जाऊन फिरतोय. गावाला आल्यापासून फिरतोय चांगलं मस्त की. आणि फिरूचा दिवसच म्हणून फिरतोय. नंतर म्हातार पण झालं की काही फिरणार आहो. आज ऊन पण पडलेलं आहे. आणि आज ऊन बऱ्यापैकी आहे. आज पाऊस नाही पडणार माझं वाटतं. पाऊस भेटलो तर पुढे भेटत राजापुरात कुठेतरी, पण इथं नाही भेटतो. बघूया. हे मागे सर का मियालाच चला मंगेश नाना पण आलो. आता चाललो आम्ही 3 जण. आपलं विठ्ठल रुक्माई मंदिर. आणि आता 3 जण जाऊ. नंतर मग योगेश येणार आहे तिथे खाली. बारीक पण जागा होत नाही. अरे काय गाडी छोटी आहे ना. मग तुझी साईज मोठी आहे, आमची साईज छोटी आहे. मंगेश तोरसकर आले. मंगेश तोरसकर आले. अरे हे तू छत्री कशा ओपन करतो. चला तू राईटला काही जातं. जाऊ दे त्याला. थांब तू गाडी खाली उतरव. आज मेला जो बघा तेव्हा नुसतं फोनवर बिझी असतात. पूर्ण बघताय बघ. आधी लेफ्टला दाबून आलाय. मग मी कुठे टाकून लेफ्टला. आपल्याला पण जायचं आहे. आपल्या गाचडे घेऊन यायचं माहिती आहे ना. संध्याकाळी जाऊचं कुर्ले आहेत. किती वाजता जाऊया. जाऊ आपण खायचं ही भेटायची काय ती भेटत राजापुरातून येताना नाही तर मग खारेपटणला जाण्यापेक्षा नाही. तुमका कपडे नाही. तुमच्या नावाने आई शपथ सांगतो हे दोघांनी तशीच टी शर्ट घातल्या नाही. आणि जर आम्ही पण तसंच कपडे घातले असते ना तर म्हणजे ना ब्लॉग मध्ये येणार आहे. म्हणजे तसं कालचंच बघायला गेलं ना. कालचंच आम्ही पण कपडे घालतो ना. तर तुमका वाटलं असं कालचंच म्हणजे ब्लॉग बनव अजून कंटिन्यू करता येईल की काय. नशीब बघा आम्ही वेगळे घातलेलं कपडं. कार आहे तर चला लेट झालाय पहिलाच. जा पुढे. दोन्ही उद्याच्या शाळेचे ते थांबा. चल दोन्ही उड्याच्या शाळेची ते थांबूया. चला फायनली आता निघालेलो. तो मला भिजायचं म्हणून तर टी शर्ट घालून आलाय. हा मग जाऊया ना. चल 8:55 झाली आहेत. बघूया आता किती वेळ लागतो. आणि फटाफट जाऊया आपण. जास्त उशीर नको. कारण परत घरी लवकर टायमावर यायचं. म्हणजे 11पर्यंत आलेलो तरी काय टेन्शन नाही. मला 11 वाजता गाडता येणार आहे. आपलं हे पण लावायचं नाही येऊ आपण. हे या जवळ आहे. या नाही बोलू तरी 36 मिनिटं काहीतरी लागतं. अर्धा तास लागत आपल्याला. ही आपली मेजारेवाडी चौकीकरवाडी सॉरी मेजारेवाडी गेली चौकीकरवाडी ही. आणि आपलं चिंच नाको हे मेन नाको. हां चिंचेचं झाड पडलं. हां चिंचेचं आपण ह्या चिंच नाक्या म्हणतात. आणि ब्राह्मण देवाचं पण मंदिर आपल्या इथंच आहे. हां हा बघा इथून ही वाट आहे. या मंदिर आपला ब्राह्मण देवाचा. आणि इथूनच असं पायवाटेन तुम्ही नवलादेवीच्या मंदिरात जाऊ शकता. आणि आता वातावरण मस्त की एकदम थंड आहे सकाळ. आणि रात्री जो पाऊस पडलो ना 2-2:30 वाजता तो एकदम बेदम पडलो. बेदम म्हणजे एकदम तुफान भारी पडलो रात्री 2:30 वाजता 2:30च्या दरम्यान. आणि तेवढी थंडी पण वाजत. तर मंडळीनो आता आपण आलेलो दोन्हीवड्याच्या घाटात. दोन्हीवड्याच्या घाटात म्हणजे समोर बघा पहिला इकडे पाऊस आहे वाटतं बारीक धुका समोर. आता ह्या घाट उतरला की आपल्याला लागेल दोन्हीवडी शाळा नंबर 2 की 1 आहे बहुतेक. 2 असत वाटतं. इकडे बारीक पाऊस आहे. हे छत्री आणलेली आहे म्हणा. मीठ बघा वातावरण बघा जबरदस्त. त्यांनी हे आणलं नाही काय व्हील काय ते टाकायला काय माहिती. विचारूया थांब खाली गेल्यावर.
इथं ऊन पाऊस आहे. हा ते गाढवाचं लग्न लागतं आहे. आधी आमच्या जरा लेफ्टला थांबा आहे दुकान. आहे तिथं पुढं. तर मंडईनो ही 6 नंबर 1 आणि ह्या ब्रिजच्या इथून इकडे आतमध्ये घर आहेत काहीतरी. हे जे दुकान आहे ना थांब इथं दुकानात. हा या दुकानाला यासने दुसरे गुरुवांची घरात आहे. गुरुवांची घरं काय हो वरती ना काय उडवलं काय दर जरा 5 सुपारी द्यावं. 5 सुपारी आणि गुड्डे जे पिशवी दे. किती आला माझं माहिती मी काय रोज येतो या घरात. तुझ माहिती नाही माहिती. लेफ्ट साईडला बोललं बोलतो नाही गुरववाडी सरळ आहे. 5 मिनिटं बोलले ना. 5 मिनिटं मग विचारूया ना. सरळ घे हळू घे मला छत्री ओपन केलं. कशा थांब जरा बंद करतो छत्री. नको ना जाऊया ना. सरळ जाऊ ते बोललं तर बाबा काय बोललं वरती आहे लेफ्ट साईडला. राईट साईडला घरात बोलतं काहीतरी. आता आपला वाडी रस्ता व्हायला पाहिजे. काय मला काय पाडवलं नाही मुंगी होती मला. काहीतरी पडला तर वरती घरात ना तीच रस्ती घरात. थांब मी तर कोणाला तरी विचारू बाबा. या मंदिर आहे वाटतं इकडं वरती असतील बहुतेक. इथं कोण दिसत तर नाही रे. चल बघू इथं बत्ती कोणतरी घंटी वाजवता. विचारूया. थांब इथं थांबा इथं जरा विचारून येतो. बाबानो बुवांचं घर खायला सकाराम गुरव वर्ष. हां हां इथून आता सरळ वरती. हां तिथून लेफ्ट मारू. ठीक आहे हां जरासा इथनं वरती बावडी लागत म्हणतात. मस्त ना असं झाडा इकडे पण झाडा बिडा भारी आहेत रे एकदम खणखणीत. घरं पण असे बंगल्यात बांधलेले रो. हो प्लॅस्टर करतो पत्र आलं खाली यायचो. कोणी येत नाही वाटतं या घराचं देखबेल ना बंगला हा ही बावडी लागत. बावडीच्या इथनं वरती मग गाडी इकडे आपल्या खालीच लावून लागत. बावडीच्या वरती वरती मला ती पाठवते वरची घरा गेली ती. हे इव गुरववाडी इथनं वरती चल. इथनं वरती चल. हां चल टाक. ह्याचा वाटतं गुरववाडी. मला वाटतं आपण आलेलो वाटतं इकडे कशा आलेलो. भजनाला आलेलो काय. नाही रे अरे आलेलो एकदा माहिती आहे सदरे घालून. गव्हाचा टायर गेला पण खय गेलो. हा तेव्हा खाली पडणार. गाडी मध्येच ठेव. अरे मला गाडी जाणार. ठीक आहे म्हणतो गाडी हां गाडी व्हायला. बाकी काय ना टायर एकदा खाली. टायर घेऊन फक्त चल. इथं गाडीला इथं विचारतो मी कोणाक तरी. नको मला ये माझ्यासोबत. मी एकटा खाय जाऊ ये. आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो मित्रांनो. का आला टायर घेऊन ये. बरं गुरववाड हे कुठं हो बुवांचं घर. सकाराम गुरव. इथून वरती गेलं तर समोरचं घर. गाडी तिथंच लाव. मला टायर पाडलं. टायर घेऊन ये. हा मग मला गाडीवर खेळ होतं. हा पार्किंगला लाव. व्हिडिओ काढू नको. त्यात का होता. एवढे चांगले कपडे घातल्याने तुम्हाला अशी कामं लावतो.
तर समोरचा घर वाटता लय वरती रे घाटी. बाकी काय ना गाडी जर आली असते ना उतरताना नाके न गाडी पहिली गोष्ट इकडे आलीच नसे रे बाईक काय वरती 80. परवा स्लीप झाली असती. जावा तिकडे पायऱ्या आहेत बघा. म्हणजे इथून असं जा ह्याच खाली वर इथून हां आणि तिथे पायऱ्या मिळतील. हां त्या पायऱ्याने गेलात की दरवाजावर. दरवाजावरच आहे. चला कुठून धन्यवाद. आलेलं? आम्ही हसोळतून कुळी आहे. होय होय हसोळ कुळी आहे. हां वर्षगुरव ना वर्षगुरव माहिती आहे ना त्याची लास्ट मुलगी ती बहीण. हां हां ना त्या पायऱ्यात त्या ना काय रे बाबा खै मला टाय लपून ठेवलं. हा ह्याच घर वाटता मग खै रे खय तुझ वायरमॅन समजला नी. सकाराम गुरुवांचा ह्याच घर मग हां हसोळ अजून खायला खाली जावा इथे या ना खाली दाखव तो बघा इथून दिसताय ना पाय ना बाजूला त्याच्या ते बाजूचा घर तिकडच्या ते बाजूचा अशी वाट आहे ते वाटेत त्या समोरचा खळा दिसता त्याच्या पाठचा घर का. अच्छा या कला दिसता ना ते पाचचा घर अशी पांढर आहे. हां हां ते बाजून खाल्ले बाबांनी काय सांगितलं मग इकडे जावा. हा जरा मारा. रस्ता खायला का आपण ना खायचे तिथं वरना वाटतं इथून सानिकाच्या आवशी हाक देत होतात. ह्याच मागचं घर या बया. वर्षा गुरव घर त्यांचं ह्याच काय सकाराम गुरव कुठलं ह्या तुला वायरमॅन समजत होतं. काय रे बाबा काही ना मला जाताना रस्ता लक्षात ठेव. तू आधी घर आधी पक्का कर नंतर ह्या बाई ह्याच घर आहे. रस्ता मी बरोबर नेईन तुला बाहेर. ओ ताई ह्या घर ना आम्ही कोळी हसोळ. हा वर्षा गुरव यांच्या आईला ह्याच ना. हां सानिकाचं घर सानिकाचं म्हणजे आपली जी बहीण आहे तिचं घर आणि त्याच्या बाबांचा फोटो तो स्वामी समर्थांची मूर्ती इथे आहे. असं काही घर आहे मस्त. आणि हे जुना तास सोना असतं मित्रांनो. चला चाय पिऊया जरा. चाय पिऊया थोड्या वेळात आता निघूया. दुधाची चाय ठीक आहे ठीक आहे. नाही गावी आल्यावर कोरीच्या बरी आपली. चला चल चला भाऊन टायर घ्या. चला चला येतो. हां इथून इथून खाली जाऊया. कुठून आपण आलेलं आहे फक्त. हां त्या खळ्याच्या मागूनच जाऊया. मी वरनं टायर सोडतो खाली गाडी जवळ. चला मंडळी आता 9:30 वाजले. आता जरी चाय बी पिऊन आणि आता निघू.
दूध पापेश्वरला डायरेक्ट, कारण का आपल्याला लवकरात लवकर पण यायचं आहे, घरी कामं पण तेवढी. अण्णा बोलले लवकर यावा. कापूनच यायचं होतात ना मोठ्यापेक्षा. हां कापूनच यायचं होतात ना. कापून खायचे मला. परत बैल सोडून जायचा होता ना अण्णा, म्हणून. तर मंडळीनं आपण गाडी इथं लावलेली आणि इथून डायरेक्ट वरती गेलेलो सर, पण लय घाटी मोठी आहे. आता निघालेलो बाहेर. ही गुरववाडी. हे रस्तो खाय जाता काय माहिती नाही, वाडीतच जात असत वरती काय तो रस्तो. चला आता पाच चला, आता वैतागले असतील तर. कसं व्हायचं चला. त्यांना काय काय दिवस वाटत. गरम पाण्याचा जरा. ह्या गरम पाण्याचं झालं ना इकडं. आधी मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे. हा ह्या मंदिर आहे आणि ह्या गरम पाण्याचा झालं उन्हाळ्यावरचे गुरव असलेलं आता राजापूर मार्केटमध्ये. आणि या राजापूर मार्केटमध्ये जेव्हा मित्रांनो पाऊस भरता ना, तेव्हा ह्या सगळा भरलेला असं सगळा भरता. ही बाजूला नदी बघशाल ना, त्या पूर्ण ब्रिजच्या वरून पाणी जातं. जायचं आहे आणि आपला राजापूर मार्केट. हे साखरोळ्याचा वास आलो माझ. याला जर चला हे खाय ना जाऊचा आहे. त्याला पुढून तर माहीत असेल तर काय इथूनच. थांब विचारतात आहे ह्या ब्रिजने ना. ठीक आहे चला ह्या ब्रिजने. जायचं आपल्याला. हां मला ब्रिज बघ असलो आहे. थांब मग रिक्षावर जाऊ दे, म्हणजे आपण फास्ट जाऊया ना तर. मी तर डायरेक्ट पाणी आहे. या ब्रिजच्या वरतून पाणी जातं, एवढा भरतं ह्या सगळं इकडं. हां त्या मध्ये तर पाणी भरलेलं तर कसला भरतं रे इथं. इथून उड्या नाही मारत होते ते बस डेपोवर ना खालच्या. तर इथलंच ना आता. आता कुठून आता सरळ हे कुठून दादा दूध पापेश्वरला जायला. दूध पापेश्वरला जायला झोपेस आहे ना हां मंदिर इथून सरळ इथून सर. चल. घाटीच आहे ती. वसंत मंडळ इथून लेफ्ट मारायचा या बोर्डच्या इथून आणि सरळ जायचा. इकडे भरपूर वरती आहे रे, चढाव भरपूर आहे. पण आता आपण पोचलो ना, गाड्या व्हायला लावायच्या. हे गाडी कुठे लावतोय रे. हा लाव इथे डबलला. मला इकडेच लाव इथे. नाही तर ह्याच्या पाठीला ड्रायव्हर नाही आहे. त्याला जागेवर रिटर्न मारता नाही. हाय लाव दाबून. आता हा गेट आहे आपला दूध पापेश्वरचा. श्रीदेवी धनी दूध पापेश्वर महाराज. श्रीदेव दूध पापेश्वर महाराज असा आहे. आणि या नवलादेवी प्रसन्न, या नवलादेवीचं मंदिर आपल्या लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला आपले दुकानं पण आहेत. आणि जरा ओटी बेटी घ्यायची आहे तर इथून ओटी बेटी पण घेऊन जाऊ शकतो. ही शाळा आहे, प्राथमिक शाळा दूध पापेश्वर शाळा नंबर 1. शाळेत आता पोरं असतील का रे पहिल्यासारखी इकडे. हां भैया मोठा गाव आहे ना. हां आपल्या शाळेसारखं 2 मुलं. पण ह्यासनी काय रिझन सांगता येणार नाही. पाऊस जास्त होतो, पाणी जास्त होता. गुरुजी जात घरी आणि उचलून पण आणत. असं केसं सकट धरेल आणि उचके धरून उचलून आणत. चला आमचे मंगेश तोरसकर आहेत, रोगी आहेत, चोरगे आहेत आणि कोळी आहेत. तू चोरके ना. हां मी चोरगे, सॉरी. परवडे कोणाकडे आणू होतो होता ना. हां आपला राईट हँड साईडला एक धबधबा लागलो, मस्त आहे. पण अजून पाऊस जोरात पडल्यावर हे पूर्ण वाहून ओव्हरफ्लो होत असत. काय तोरसकरांनो कसं वाटतं इकडं? पहिल्यांदा आलात की पहिल्यांदा आलं काय म्हणता? दूध पापेश्वर देवस्थान. आणि जाताना चपला आपल्याच घाला. तिथे घंटा वाजूच नाही. मस्त मंदिर आहे.
स्ट्रक्चर बघा एकदम जुन्या पुराणातलं म्हणजे असं हे केलेलं आहे जबरदस्त तर होमसाठी. या बाजूला आहे जो धबधबा तो धबधबा नंतर दाखवतो, आधी तुम्हाला दर्शन घडवतो. कॅमेरे पण लागलेले आहेत. आता गाभाऱ्यात जाऊया. काय चला तर मंडळींनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि पाठी येऊया. आणि तुम्हाला दाखवतो राईट हँड साईडला आपला इथे पहिला नंदी आहे आणि राईट हँड साईडला जो धबधबा म्हणजे बघण्यासारखा आहे ना तो बघण्यासारखा आहे निसर्ग. आता आपण थोड्या वेळ तिथं वरती पण जाऊया. प्रथमतः तुम्हाला हा फ्लोर दाखवतो. हा फ्लो बघा काय आहे ते जास्त बोल आहे. हे सगळं पाणी वरून येतं वरच्या साईडने, वरचे जे घरे असतात ना तिथून येतं. आणि इथून आता थोडा वेळ आपण तिकडे पण जाऊ. फ्लोर बघा जबरदस्त. आता मस्त आहे की हे झालं, दर्शन झालं व्यवस्थित, धबधबा बघितलेला. आता आपण चाललो आहे मंदिराच्या त्या दिशेने. पहिले इथे आपण जाऊया ह्या मंदिरात. कोणाचे? कामेश्वर मंदिर. कोणाचे? त्याने आपण वर असताना पाच कॉल गेलेत ना वर असताना आम्ही. दिला होता ना तो आज. चला. वीस वर्षाच्या अगोदर तेव्हा मी शाळेत जायचो. म्हणजे तू एकदा येऊन गेलंस तर. आणि बोलतो मी पहिल्यांदा तेव्हा तिकडे बंपायला चल तिकडे जाऊन येऊया. हे पहिल्या मंदिरात जाऊया. चल पहिलं इकडे जाऊन येऊया. टाकाय होईल माझा. सांभाळून ये. इकडे फोटोग्राफी चालू आहे त्या म्हणान आपण कुठला धबधबा. आम्ही आलो होतो ना हां. तर तिकडून मोबाईल फेकलेला असा खाली आणि हे खाली उभे होते. नक्कीच कॅश पकडले म्हणून. मंडळींनो आता झालेला आमचा फोटो सेक्शन वगैरे काढून तर आता आम्ही चाललो इकडे बाजूच्या मंदिरात, ह्या मंदिरात. तर ह्या मंदिराचं दर्शन घेऊया. त्यानंतर मग तिथून आपण मार्गस्थ होऊया. आता वाजलं 10:30. कुठून? हां गेट खोलून चल. तर वाटतं बघा नजारो जबरदस्त आहे, जबरदस्त. मी पहिल्यांदा बघतो पण पहिल्यांदा अनुभव जबरदस्त आहे, काय विषयच नाही म्हणा. वरनं बघायला वाटता. तिथं एक फोटो घेतो या. ए चला चला आता जाऊया ह्या मंदिराचं दर्शन घेऊया. श्री दत्तात्रय. घेऊ दे ह्या पसला रे गेट. इथं ओपन व्हायचं वाटतं. ए मोठं पाऊस येत असतं तेव्हा ह्या सगळं भरत असत ना रे. वरनं पाणी आहे ना पण ते थंयपर्यंत पाणी लागत असत. चला पहिलं मंगेशनानं उद्घाटन केलं म्हणजे असं पाया पडूचा. वरती चल वरती जाऊया. काय श्री यंत्रणाकडे नेण्याचा मार्ग वरती आहे. चला वरती पण काय ते बघूया आपण. यंत्रणाकडे नेण्याचा मार्ग.
एक मिनिट हां. हां यंत्र आहे. यंत्र ना भारी आहे ना. म्हणजे काय याचं वैशिष्ट्य काय? हो बघ इथं दिल्याने आहे या यंत्रणाचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला काही एवढी आयडिया नाही. श्री स्वर्वा असं हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचा मिनिंग काय आहे आणि कशा प्रकारे काय आहे ते. ह्या यंत्रणांचं म्हणजे त्याचा अर्थ काय? दत्ताचं आहे ते यंत्र. दत्तगुरू महाराजांचा आहे. अच्छा म्हणजे कशा प्रकारे काय त्याची आयडिया? त्याच्या लाकडाचं बनवलेलं आहे ना हां त्याच्या लाकडाचं ते बनवलं आहे ना हां त्याच्या बाजूला इथे एक तसबीर आहे. हां त्या तसबिरीत बघायचं आणि त्या साईडला बघायचं काय आहे ते विधियुक्त करायला लागतं ते. अच्छा आणि ते ब्राह्मणाकडून घेतलं जसं रुद्र महारुद्र लघुरुद्र एकादशी नागरायण नागबळी हां. हे सगळे जे काही विधी आहेत ते त्याप्रमाणे मग ते हे करतात. तसं हे विधी आहे पण ते आत्तापर्यंत मी काय बघितलं नाही विधी करताना. ते दत्तगुरूंच्या वरती हां असं जाताना पाय पडू नये ओके म्हणून मग ते चौकन करून त्याच्या बाहेरून आपण नमस्कार करायचा. बरोबर. म्हणजे मध्ये ते त्यांच्या डोक्यावर हे खाली आहेत ना ते बरोबर त्यांच्या डोक्यावर आपण- डोक्यावरच बरोबर आपण बनवलेलं आहे. आपण फिरू हां मग ते योग्य नाही होणार. बरोबर दत्तगुरू आहेत त्यांच्या खालीच हे सगळे संत सगळे. अच्छा कारण हे साधू संत जे आहेत ना हे जन्माला आलेले आहेत आणि लोकांनी बघितलेले आहेत. साईबाबा गगनगिरी महाराज हां गडावरचे हे शेगावचे हे सगळे संत बघितलेले आहेत आपण बघतो पण देव नाही बघितले आपण कधी. देव नाही बघितलेला. शंकर कधी बघितलं तू नाही नाही. विष्णू कधी बघितलं नाही. पार्वती बघितले नाही. म्हणजे जे दिसत नाही ते देव अच्छा आणि जे दिसतात तेच आपल्यासारखे. अच्छा आता हे सगळ्या हे कुडाळचे 16 वर्षापर्यंत कुडाळला होते ते महाराज. वासुदेव टेंबेस्वामी. हां नंतर त्यांना त्रास व्हायला लागला की लहान वयात एवढी तपश्चर्या करतो आमच्यात खेळल्या वगैरेचं वय पण ज्याच्याकडे दुसरीकडे जायचं तोच संतासारखं शांत जागा सोडणार. बरोबर त्यामुळे त्यांनी 16 वर्षापर्यंत त्याने आपल्या इथे घराचे चरण मग वरती घेऊन डोंगरावर एक गुहेत त्याच्यात राहायचे आणि मग तपश्चर्या तरी त्रास व्हायचा त्यांना. मग ते हळूहळू गुजरातमध्ये गेले गरुडेश्वरला. तिकडे त्यांनी तुफान तपश्चर्या केली. ओके मग ते मोठे झाल्यानंतर मग लोक त्यांना पाया पडायला लागले. पहिल्यांदा कोणी मोठं होत नाही प्रत्येकाला त्रास भोगायला लागतो. साईबाबांचा कितीतरी त्रास भोगायला लागला पण की तेल नाही दिलं दिवाळीला त्यांना कोणी. आणि मुलं बोलायला वेळा तो साधू आहे अमुक आहे तमुक आहे तर मग दाखवा ना त्यात पेटून मग. हां मग त्याने ते तेल नाही दिलं पाणी त्यात पाणी टाकलं आणि शिष्याला सांगितलं एक एक पंथीला लावा आता हळूहळू. तर मला साहेब तेल नाही तर पंथी पेटेल कशी तू लाव तर खरं. अच्छा आणि एक असं एक पंथी अशी पेटत गेली. तेव्हा त्याच्यावर एक ते कवितेसारखं वाक्य आहे हां कविता. शिर्डी माझे धाम माझे पंढरपूर भक्तांचा वाहतो तेथे सदा महापूर. पाण्यासंगे पेटवून दाविली तयाने पंथी आणि भक्ताच्या हृदयाने लाविली भक्तीची ज्योत. नाही उपवास तुझा नाही तपास साईबाबा लागला हा ध्यास. महा तुझी श्रेष्ठ लीला कळे भक्ता सार आणि मनी तुझ्या दर्शनाची लागली आस. शिर्डीच्या नाथा मी झालो कासा विस मी घडो तुझे दर्शन व्हाया साक्षात्कार. असं हे शिर्डीचं दर्शन. आता लाखो माणसं येतात आणि प्रचंड संपत्ती पण दानपेटीत पडते. त्यावेळेला तेल नाही देणार आणि पंचीत तेल नाही देणार. तो कसा आहे तो दाखव ना हिंमत असेल तर. आणि मग एवढीसं लहान वयातली बालमूर्ती साईबाबा नंतर मग मोठे झाले आणि मग शिर्डीचं सोनं करून टाकलं. आज लाखो माणसं शिर्डीला येतात. लाखो माणसं आपलं दुकान चालवतात त्याच्यावर पोट करतात. म्हणून साधू संत इथे करा तोची दिवाळी दसरा होता. अच्छा आता साधू संत इथे करा खिडक्या दारे बंद करा आणि आपापलं आपलं फक्त बघा. साधू संत तसे नाही. लाखो माणसं जेवतात आता शिर्डीला. बरोबर. आणि तुमचं आम्ही- नाव काय? मी जगातला 2 नंबरचा कलाकार आहे. नाव काय तुमचं? ठीक आहे तिथे नाव लिहिलेलं आहे बघा. आणि
पुढे आपला ज्यांनी माहिती दिली त्यांचं नाव बघूया. वसंत ठाकूर, नकलकार, नकर सम्राट. वसंत ठाकूर काय गिरीजमध्ये नाव लावलं आहे. सामाज इंडिया मुलकावणी माणसं. आज तर बऱ्याच पिक्चरला आवाज देतो मी. 35 वर्ष मी नकच कापलेली नाही आहे. अच्छा. माझा सेकंड नंबर आहे काही जगामध्ये. ओके. ही नकं 35 वर्ष झाली. तुम्ही मध्ये व्हिडिओ बघा वेळी माहिती बघितलेली आहे. नाव टाकल्यावर हां हां. मग तुम्हाला समजेल की मी पिक्चरमध्ये नाव ऑर्केस्ट्रामध्ये आवाज देतो. आवाज ऑर्केस्ट्रामध्ये असतं ना, हां, हां. ते आता आवाज मोठे असतात ते आम्ही खरे करतो. सिनेमात आवाज देते खोटे असतात ते आम्ही खरे करतो. अच्छा. बसलो तर आम्ही देणार, असं घाई गर्दीमध्ये नाही. बरोबर. की आल्या नाश्ताने आलं जरा बसा तिथे. ओके. मग तुम्हाला देवाच्या दारात समजेल काय. चालेल काही चालेल. नाही कधी करत नाही. क्रिकेट खेळायचं म्हणजे कसोटी लागते. वन डेमध्ये पास करायचं. तुम्ही बसलात तरी 10 मिनटं तुम्हाला चालू करतो. चालेल. तुम्ही असं काही त्याला नाही एकदम मुलगी पसंत करायची अशी नसते. मी मेहनत केली ना त्याच्यातून यूट्यूबवर बघितलं की तुमच्या डोळ्याला पाणी येईल. तर मंडळीनं आता दर्शन वगैरे झाला आणि आपण वसंत ठाकूर हे जे मोठे कलाकार आहेत ते नक सम्राट. हां. आणि त्यांची बरेच वेळ आपण थोडी माहिती घेतली म्हणजे त्यांच्याविषयी आणि या मंदिराविषयी. तर ह्या व्हिडिओमध्ये आहे. तर आता आपण चाललो आहे घरी. मग आता इथून डायरेक्ट आपण राजापूर मार्केटला जाणार. राजापूर मार्केटला घेतलं आहे. हे पण एक मंदिर आहे, वीरभद्र मंदिर. तर आता आपण राजापूर मार्केटला जाणार. राजापूर मार्केटहून मग घरी. तर आता जाऊया. काय काय टायर लावायचा एरिया. हां. मग आता पावसाच्या अगोदर जाऊया घरी. आणि पण भेटला असता कुठे खाली नदीच्या किनाऱ्याला तिथे पण गॅरेज आहेत. हां मग तिथे जाऊया. हां पेट्रोल पंप भरूचा. आणि वॉशरूमसाठी सगळे इकडे आहेत, लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी. मंडळींनो आता आपण आलेलो आहे नवलादेवीच्या मंदिरात. आपल्या इथे पण जायला नाही भेटणार नवलादेवीच्या मंदिरात, तर म्हटलं इथे जाऊया. ह्यो पाठचो तो टाकायचा नवीनच टाकू तो. तर मंडळीनं आपण इथं आलेलो मार्केटमध्ये आणि आपण आता भेटलो घ्यायचं तर टायर चेंज करून घेऊया. मंगेश ना काय ते घेऊन ये. टू प्लेस करूचा. चला आता या वॉल आणलेला आहे. कम्फर्ट लावता येतं. कार्बन नाही पकडण्यासाठी. ह्याने कार्बन नाही पकडत ना. मित्रांनो तर मकरून घेऊया. काय घेतलं ह्याच्याकडे पण आहे काय. तू काय घेतलंस तर सांग, चांगला घे आधी. आहे दोन दे. तुला एक पाहिजे ना. हां तास. हां 2 द्या. नाही हे 2 द्या. हे नको आहे. एक्सपायरी डेट बघ आधी. बिस्किट कुठलं भाई त्या 20वाला वगैरे 12, 11, 7, 11, 26. तर मंडळीनं आता आपण निघालेलो इथून जय भवानी स्वीटच्या इथून घेतलेला. आणि हा ब्लॉग इथे सेंड करत आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला माझं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास मी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जो कोण नवीन असेल तर अक्षय कोळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि आता दुपारी आपण दुसरं व्हिडिओ बनवू, खेकड्याक जाऊचो.